रंगदेवता आणि बालरंगभूमीच्या प्रवर्तक माननीय सुधाताई करमरकर यांना अभिवादन करून अमर हिंद मंडळचे बालनाट्य शिबिरार्थी आता समारोपाचा कार्यक्रम सादर करीत आहेत. सुरुवातीला प्रार्थना सुरू. पादस्पर्शं क्षमस्व मे, पादस्पर्शं क्षमस्व मे. अभ्यासात मागं पडशील तू. उठ. हे घे, दूध पी. मी बाहेर जाऊन आले. बापरे, मी तुला कधी पाहिलं नाही. तू कुठे राहतोस? तुझ्या शरीरात, आळशी माणसांच्या शरीरात मी राहतो. हो, म्हणजे मला अभ्यास करावा असं वाटत नाही, लोळावं असं वाटतं, काम करावं असं वाटत नाही. कोणी काम करायला सांगितलं की कंटाळा येतो. माझ्यामुळे कंटाळा येतो. मी झोपलो की तूही झोपतोस. तू तोंड उघडलं की मी झोंबही देतो. म्हणजे तू काही भिवणारा राक्षस नाही. चल, आता अभ्यास करण्यात वेळ वाया घालवू नको. झोप. असं लोळत पडू नको. तोंड धुवून गरम घेऊन म्हणजे तुझी झोप उडेल, आळस जाईल. तू कोण आणि आळस जाऊन कसं चालेल? मी उत्तमदेव, मनुष्याला मोठी मोठी कामं करायची इच्छा शक्ती पुरवणारी, सतत उद्योग करणारी माणसं मोठी होतात. चल, फेकू नकोस हा. जरी मी काम नाही केलं तरी वय वाट्यावरती मी मोठा होणारच आहे. केवळ शरीराने वाढलेल्या माणसाला जगात काहीही किंमत नसते. माणूस कर्तृत्वाने मोठा असावा लागतो. झोप. इकडे ये. उठ. झोप. उठ. झोप. उठ. झोप. अतुल, माझा आई, मी तुझा खरा मित्र आहे. खरा मित्र कोण हे कळण्यात तू मोठा झालेला नाहीस. आळशीपणाने वर्ष फुकट जाईल, नापास होशील तू. मग तर चांगलंच होईल. नवीन अभ्यास करावाच लागणार नाही. बुद्धिमान माणूस तुला आसपास फिरकूही देत नाही, म्हणून तू मुलांना काय वाटेल ते सांगतोस. थांब, तुझ्याशी युद्ध करूनच तुला हरवायला हवं. अगं उद्यम देवी, उगीच त्या राक्षसाबरोबर मारामारी करू नकोस. थांब रे, मी त्याला 2 ठोसे देते. हा घे ठोसा, हा घे ठोसा, हा घे ठोसा. अरे आल्यास त्या सूड निपूर्णपणे मार काय खातोस? मला मारामारी करायचा कंटाळा आलाय. हात उचलायचा कंटाळा आलाय. फाईट मारायचाही कंटाळा आलाय. तू एवढा जाडा असताना हरणार? तुला लाज शरम काय वाटते की नाही रे? मी आळशांचा राजा, मला कसली आहे शरम. पाहिलंस ना अतुल, तुला वाटलं हा आळशी होता कृती जिंकेल, पण याच्या आजच्यामुळे याला मार खावा लागला. हो, मला यांना अभ्यास करावा असा वाटतोय. शाबास, असाच अभ्यास कर. उद्यम देवी, आता तू कुठे चाललीस? आता हा आळशी माणूस जिथे जिथे जाईल तिथून त्याला हकलणार. चल रे, उठ. चल. मी नाही जाणार, मला कंटाळा येतोय. चल, उठ. नाही. या रे सर्वांनी. आता मी सर्वांना हेच सांगेन, याला तारा देऊ नका हा आलस्य सूर. याला तारा देऊ नका हा आलस्य सूर. हकला याला शरीरातून, काम करा भरपूर. हकला याला शरीरातून, काम करा भरपूर. आळशी माणूस म्हणजे घाणीतला डुक्कर. आळशी माणूस म्हणजे घाणीतला डुक्कर. काम सांगितलं की याला येते चक्कर. काम सांगितलं की याला येते चक्कर. काम केलं नाही तर शरीर अकडून जाईल. काम केलं नाही तर शरीर अकडून जाईल.
असली तर पाल्याची नाही तर भेंडीची. रोज रोज पोळी भाजी खाऊन ना कंटाळा आलाय मला. गरम गरम वडे. आहा, काय मस्त वड्यांचा वास येतोय. आता ही भाजी पोळी टाकून देतो कचऱ्याच्या डब्यात आणि वडे खातो. ओ वडेवाले, मला पण वडे द्या. अजून भाजी पोळी खा. आईने प्रेमाने बनवलेली भाजी पोळी अशी कचऱ्यात टाकू नकोस. प्रेमाने दिली म्हणे, पण त्याला त्या खमंग वड्यासारखी चव कुठे? तुम्ही खमंग वडा कधी खाल्ला नाही म्हणून बोलताय. मी खाल्ला नाही आणि कधी खाणारही नाही. त्या वड्यासाठी घाणेरडे तेल वापरतात. वड्यामुळे खोकला सुरू होतो, पोट बिघडतं. घरचं अन्न सकस अन्न असतं. तुम्ही तर यांना शाळेपणा शिकवायला लागलात. चला बाजूला व्हा. ओ वडेवाले, मला पण वडे द्या. शाबास रे दोस्त. मला खूप भूक लागली. तू वडे खा म्हणजे माझं पोट भरेल. तू कोण आणि कुठे राहतोस? मी आलस्यासर लोकांच्या पोटात असतो. तुझ्याही पोटात आहे. हो, म्हणजे मला आईने किती खाऊ दिला तरी आणखी रवा असा लोभ सुटतो. ए लोभासुरा, हे घे माझं दप्तर धर. अरे धर रे, मला वडे खायचे. अरे घे रे, चल. ओ वडेवाले, मला पण वडे द्या. हो द्या हो. हे वा, अतुल तर वडे खातच सुटलाय आणि काय वेगाने खातोय. मामाने दिलेले सगळे पैसे संपले वाटतं. अरे हा काय मुलगा की राक्षस. ओ वडेवाले, आणखी वडे द्या ना. आता कुठून आणू वडे? अहो द्या ना, किती छान वडे होते. बापरे, याचा वडे खाणं बघून आला आता वेळ लागायची पायी आली. ओ वडेवाले, ओ आई ग, पोटात कळ आली. वडेवाल्याच्या पाठी धावता येत नाहीये मला. पोटात दुखतोय. आईने दिलेली भाजी पोळी टाकून ते वडे खाल्ले. असं जर आईला सांगितलं तर तीही रागवेल. तर काय करू मी? तरी मी तुला सांगत होते ते वडे खाऊ नकोस ना. हो संयम देवी, माझं चुकलं. मी तुझं ऐकायचं सोडून या लोभासुराच्या मागे लागलो. बघ, तुला आणखी वडा हवा होता ना, तो वडेवाला वडे घेऊन आलाय. जा वडे खा. संयम देवी, मी आता चुकणार नाही. मी माझी चूक सुधारणार आणि या लोभासुराला ना मारून मारून पिठाळणार. हे घे, हा घे डोसा. हा घे. आणखी हवं, आणखी हवं. बापरे, हा तर मार सुद्धा आणखी नावं बोलतोय. पाहिलंस, आता पुन्हा म्हणशील आणखी हवं खायला म्हणून. अरे थांबलास का? बाहेर मला आणखी हवं, नाही संयम, आणखी हवं. नाही, मी पुन्हा आणखी नावं असं म्हणणार नाही. आणखी रवा ना तुला? थांब. या रे सर्वांनी. लोभासूर नाव याचं, मंत्र याचा. आणखी हवं. पैसे किती मिळाले तरी म्हणतो कसा. आणखी हवं. खाऊन खाऊन पोट दुखलं तरी म्हणतो. आणखी हवं. खाऊन खाऊन पोट फुटलं तरी म्हणतो. आणखी हवं. हा वयाची संपत नाही तरी म्हणतो. आणखी हवं. आता थांबू की मारू? आणखी हवं. आणखी हवं. आणखी हवं. नाहीये, आता कधीच आणखी नको असं बोलणार नाही. कारण की मला आता संयम देवीने सांगितले, अति लोभ धरला की काय होतं ते. अरे वा, शहाणा माझं पाळते. बरं, मी मगाशी बघत होते की काहीतरी बारीक अक्षरात लिहित होतं. अरे, चांगलं मोठ्या अक्षरात लिहायचं म्हणजे कसं परीक्षकांना ते वाचता येतं आणि मग चांगले मार्क पडतात. बरं बरं, तू तुझ्या पाठांतराचा अभ्यास मला इथपर्यंत आला पाहिजे. मी किचनमध्ये चालते. अगं आई, आता पाठ्य करायची काही गरजच नाही राहिली. मला उद्याच्या परीक्षेचा पेपर कालच कळाला. मला त्याची उत्तरं काही येत नाही. आता उत्तरं नाही लिहिली तर मी नापास होईल आणि वर्षही माझं वाया जाईल. म्हणून मी गाईडमध्ये बघून या कागदावरती छोट्या अक्षरात सगळी उत्तरं लिहून काढली.
तर उद्या परीक्षेमध्ये हॉलमध्ये सरांची नजर चुकवून लिहून काढेल. हा, असं करू नकोस अतुल. कॉपी करणं पाप आहे. तू कोण? मी सत्यम देवी. खोटेपणाने वागला तर पकडला जाशील. पण मी पकडला जाणारच नाही. बरोबर आहे, तू पकडला जाणारच नाही. कमी अभ्यास करून जास्त मार्क मिळवायचे असतील तर कॉपी केलीच पाहिजे. आता तू कोण? मी मी मोहासूर. खोट बोलणं, खोट वागणं हे माझे दुर्गुण. स्वतःच्या फायद्यासाठी काही करायचा मोह होतो मला. म्हणजे मी कॉपी करू म्हणतोस? काकू काकू काकू. अगं बाळा, काय झालं तुला रडायला? मी परीक्षेत कॉपी करताना पकडली गेली. आता मला शाळेतून काढून टाकतील. तुम्ही प्लीज माझ्या आईसोबत चला ना प्रिन्सिपल मॅमना भेटायला. मी परत कधीच कॉपी नाही करणार. उगी उगी बाळ, रडू नकोस. मी येते हा तुझ्या बरोबर. चल. सत्यम देवी म्हणाली तेच खरं. मी कॉपी करताना पकडलं गेलं तर? नाही, त्यापेक्षा मी आहे ना कागद फाडून टाकतो. आता मला येईल तेवढंच येईल. कमी मार्क मिळाले तरी चालेल. पण सत्यम देवी म्हणाली तसं कॉपी करणार नाही. शाबास, शेवटी सत्याचाच विजय होतो. आता तू आमच्या बरोबर चल. नाही, तू आमच्या बरोबर चल. नाही आमच्या बरोबर चल. नाही, आमच्या बरोबर चल. नाही आमच्या बरोबर चल. नाही, आमच्या बरोबर चल. अरे राक्षसांनो, तुमच्यामुळे ना माझे 2 तुकडे होतील. तुम्ही मला कितीही खेचलं तरी मी तुमच्या बरोबर येणार नाही. मी उद्यम देवी, संयम देवी आणि सत्यम देवी तुमच्या बरोबरच येईल. कारण की मला आता कळलंय माझे खरे मित्र कोण आहेत. या रे सर्वांनी. लोभ, आळस, मोह, शत्रू, उद्यम, संयम, सत्य मित्र. लोभ, आळस, मोह, शत्रू, उद्यम, संयम, सत्य मित्र. विसरू नका हा मंत्र दोस्त हो, विसरू नका हा मंत्र. विसरू नका हा मंत्र दोस्त हो, विसरू नका हा मंत्र. लोभ, आळस, मोह, शत्रू, उद्यम, संयम, सत्य मित्र. लोभ, आळस, मोह, शत्रू, उद्यम, संयम, सत्य मित्र. विसरू नका हा मंत्र दोस्त हो, विसरू नका हा मंत्र. विसरू नका हा मंत्र दोस्त हो, विसरू नका हा मंत्र. धन्यवाद. पुस्तक घेतलाय? काय सांगतेस? मी पण नवीन पुस्तक घेतलंय. अरे वा, काय भारी कोइन्सिडन्स आहे ना ग. ते तर आहे. तू सांग, तू काय कसा घेतलाय पुस्तक? हा, तुला माहितीये मी जो पुस्तक घेतलाय ना तो इतका सुंदर आहे की मी काय सांगू. तो म्हणजे तुला जास्त मोठाही नाही आणि छोटाही नाही, पण त्यातले मासे कसे एकदम टॉप आहेत. हो, तुला माहिती आहे आमच्या घरची मोठी माणसं ना त्यातला फिश ना गप्पी, फायटर अशी नावे ठेवतात आणि त्याच नावाने ओळखतात. तुला माहिती आहे मला नाही छोटी छोटी पिल्ले अशी मोठी होत असताना बघण्यात एक वेगळीच मजा असते. तुला पण वाटते ना? हो, ते तर असतंच बाबा. तुला माहिती आहे जर कोणी कॉम्पिटिशन ठेवली ना तर माझाच फिश टँक पहिला येईल. हा, ते तर माझा पण येईल. हां, पण अशी कोणी कॉम्पिटिशन ठेवतच नाही. तू ठेवशील का? मला तर नाही जमणार बाबा. अरे ठीक आहे, पण मला काय वाटतं लोकांनी आपला फिश टँक एकदा तरी बघायला हवा. तो बघितल्यानंतर तरी त्यांना वाटेल की आपण फिश पाळावे. हो, माझंही तेच म्हणणं आहे. जेव्हा लोक आपला फिश टँक बघतील ना त्यांना हे फिश पाळावेसे वाटतील. ते छोटी छोटी पिल्ले मोठी होत असताना बघणं एक वेगळीच मजा ती त्यांना कुठे कळणार. तेच तर. आणि तुला माहिती आहे ते फिश बघत असताना ना मला ते फुलासोबतचे छोटे मासे मोठे मासे हे आठवतं आणि एकटीलाच असायला येतं. हो, अगं चल आता भरपूर बोलणार. चल आता आपण माझ्या घरी फिश बघायला जाऊया. हो जाऊया, पण तू पण माझ्या घरी यायचं नाही. पण नाही, आधी माझं घर. हो चल. थँक्यू.
आणि अगदी मोत्यासारखे चमक चमकायचे. हो माझे पण. मग मोठा होता होता एक एक दाताची विकटच पडायला लागली आणि माझा लहानपणीच आजोबा झाला. आता ही चूक काय दातांची नाही हा. तुझीच असणार. हो, मी सारखी चॉकलेट खातो, वेळोवेळी दात नीट ब्रश करत नाही, म्हणून मला सगळ्या बोलत असतात. हे आता नवीन पण आले, थोडे काळे पिवळे दिसतात. हे चॉकलेट खाण्यामुळेच. एक दिवशी मला आईने धडा शिकवण्यासाठी चक्क मला सुंदर दाताच्या स्पर्धेत नेलं. शपथ, मग काय झालं? तिथे प्रेक्षकांचे दात बघत नव्हते म्हणून बरं. नो एंट्री मिळाली असते. तिथे एकेकाचे खरे खुरे आणि सुंदर दात बघून मी खट्ट झालो. माझ्या दातांनाही थोडी लाज वाटली असेल रे. वाटलीच असणार. त्या दिवसापासून मी रोज 2दा ब्रश करतो. चांगलं आहे ना आता. आणि तुझा एक्सपिरियन्स काय आहे? खरं सांगू, मला तर दात पाहण्याचा छंद लागला. मी कुठेही पार्टीला, फंक्शनला किंवा लग्नाला जातो ना, तो लोकांचे कपडे इपडे नाही बघत, बघतो तर त्यांचे दात. काहीही करू शकते. मनात आणलं तर काय काय करू शकते सांगू? मनात माझ्या खूप खूप विचारशी ढगांसारखे धावत असतात. कधी वाटतं आज शाळेत जाऊच नाही, मस्त घरी बसून TV बघावं. तर कधी वाटतं आपण एकदम फेमस व्हावं. मी बाहेर दिसते जशी, वागते जशी, तशी मनात नसतेच मुळी. काल ना वर्गात मारामारी झाली आणि चिंपूला धोपाटलं तरी मनात भीतीचा बागुलबुवा मला घाबरवत असतो. टीचर्स मारतील का? तुला चिंपूच्या दोस्तांनी आपली धुलाई केली तर? बाहेर एक आणि आत एक असं माझ्या मनात खूप चालतं. आईने अभ्यास कर सांगितलं की मी मुद्दामच करत नाही. हट्टीपणाने TV समोर कार्टून बघत बसते. पण मग कळतं की हे चुकीचं आहे. मग गुपचूप जाऊन होमवर्क करत बसते. अहो तुम्हाला सांगते, मी तर मनातल्या मनात शाळेतल्या टीचरांना शिक्षाच करते. 0 झालेल्या सचिनच्या कानात पुढच्या वेळी चांगलं खेळ असं चटकन सांगते. अभिषेक बच्चनची हँडशेक करत म्हणते, लेका आता जमते रे तुला ॲक्टिंग. माझ्या मनाची स्पीड सॉलिड फास्ट आहे, त्याला ब्रेकच नाही. कधी वाटतं डॉक्टर कलाम व्हावं, तर कधी क्रिकेटर. एक काही ते ठरतच नाही. मग होतो गोंधळ. अभ्यास करताना मॅथचे विचार आणि जेवताना मित्रांच्या गोष्टी आठवतात. हाय प्रिशा. हाय. अगं तू काल आपल्या ग्रुप कॉलमध्ये काय नाही अटेंड झालीस? अरे काल ना माझं आणि माझ्या बहिणीचं खूप मोठं भांडण झालं. हो का गं खरंच? हो, आणि आता मी तशी अजिबात बोलत नाही. अच्छा, काय झालं भावनेश? काय विचार करतोय? भांडण आणि भांडण कुणाला नाही माहिती असं कोणी असेल का? न भांडणारा माणूस ही तरी ऐकून नाही पाहिजे. तुम्ही बघितला असेल तर प्लीज आम्हाला दाखवाल का? तुला माहिती आहे कशी माझी आजी एक न भांडणारी. आता तिला काही बोलले की म्हणायची, मला बाई तुमच्यासारखं भांडता येत नाही, जे करायचे ते करा. हो का रे? तुझी आजी कधीच भांडली नाही? हो, कधीच नाही. एरवी आजूबाजूला सगळे भांडणारे असतात. आई आणि बाबा दिवसातला एकदा तरी भांडतात. तुझे आई बाबा दिवसातून एकदा तरी भांडतात आणि मी आणि तिथे तर काय तासाला भांडतो. हो, आमच्या बिल्डिंगमध्ये वरचे खालच्यांशी भांडतात तर खालचे समोरच्यांशी भांडतात. आमच्या बिल्डिंगमध्ये पण नुसती अशी कटकटच सुरू असते. हो, एरवी म्हणतात ताई होत्या मालगाडीच्या डब्यात लांबच लांब तिथे एकच नावरनं रोज भांडणं व्हायची. ऑफिस असू दे, लिफ्ट नाही तर बस किंवा ट्रेन, कुठे ना कुठे कोणी ना कोणी भांडणारा दिसतंच. आणि या भांडणाची एक वेगळी मज्जा असते. अचानक सुरू होतं आणि मग ते वाढत जातं. नंतर इतर लोक मध्ये पडतात आणि ते मिटवले जातात. जेव्हा मी आणि दीदी भांडायला सुरू करतो तेव्हा माझी आई मध्ये पडून ते मिटवते. भांडण म्हणजे टाइमपास असं काहींना वाटत असतं. हो, माझी आई पण तेच बोलते, भांडण म्हणजे टाइमपास. अगं गायत्री, तुला माहिती आहे? अगं गायत्री, तुला माहिती आहे का? माझे बाबा आणि हो माझा दादा तिघेही एकच वाक्य बोलत असतात. आणि आमच्या वेळी असं नव्हतं. तिघांची वय वेगळी, बाकी सगळं वेगळं, तरी एकच वाक्य कॉमन कसं? मला खरंच काही कळत नाही. बघत आम्ही एक दिवशी देवळातल्या गणपती बाप्पालाच विचारेल, हे देवा हा काय प्रकार आहे? खरंच हे असं का? आबा म्हणतात आमच्या वेळी ट्युशन काही नव्हतं. बाबा म्हणतात आमच्या वेळी रिमिक्स काही नव्हतं. आणि तो छोटी दाढी वाढवणारा दादीला म्हणतो कसा, आमच्या वेळी गणपती कधीच
आणि पुन्हा तेच आमच्या वेळेचं बालपण असेलच. शी वैताग नुसता. धन्यवाद. शंतनू, तुला माहितीये माझ्या कुत्र्याचे ना शेरू. लोक ना कुत्र्यांना उगीच इंग्लिश नावं ठेवतात. अरे आपण मराठी हिंदुस्थानी इथल्या कुत्र्याने इंग्लिश नाव का देतो? ते काही इम्पॉर्टंट कुत्रे थोडीच आहेत. पण नाही, टॉमी रॉकी तिची काय काय नावे देऊन कुत्र्यांची हाऊस भागून घेतात. आपण मराठी नावं का नाही ठेवायची? तर आमचा शेर तसा धावपळे आहे. त्याला लाड करून घ्यायला खूप आवडतं. रोज सकाळी शेक हँड नाही केला ना रागवतो. आता राग घालवण्यासाठी म्हशीवर दूध पुढे करायलाच लागतं. कधी कधी पठ्ठ्याचा इतका मूड गेलेला असतो ना, कान पकडून सॉरी म्हणायला लागतं. आई म्हणते की सर्व त्याने माझंच कॉपी केलंय. पप्पा तर त्याला कॉपी कॅटच म्हणतात. कॉपी कॅट. लोकांना आश्चर्य वाटतंय. कुत्रा कॅट असं कसं? पण ते आमच्या घरी तसं झालंयच. नुसतं कॅट नाही, कॉपी कॅट. कॉपी कॅट. तो काय त्यांचं त्या नाट्यछटा पुस्तकांमधलं ह्या जे मुलं तुम्ही सादर केलेले आहेत त्यांच्या कपॅसिटीप्रमाणे मी करून घेतलं. कारण सध्या इंग्रजी भाषेचं फार वर्चस्व आहे. मराठी भाषा त्यांच्याकडं चांगली व्हावी यासाठी माझे हे प्रयत्न होते. धन्यवाद. फुकू नका, फुकू नका, प्लास्टिकचा राक्षस आणू नका, प्लास्टिकचा राक्षस आणू नका. विज्ञानाच्या प्रकाशात, विज्ञानाच्या प्रकाशात गाडून टाका अंधश्रद्धा, गाडून टाका अंधश्रद्धा. कराल पर्यावरणाचा नाश, कराल पर्यावरणाचा नाश, तर सर्वांचाच आहे सर्वनाश. तर सर्वांचाच आहे सर्वनाश. मोठ्यांना जमले नाही ते आम्ही करून दाखवू. छान, व्हेरी गुड. पण मुलांनो, स्वच्छ भारत स्वस्त भारत याचा अर्थ तरी माहिती आहे का तुम्हाला? स्वच्छ भारत म्हणजे स्वच्छ रस्ते, स्वच्छ किल्ले, स्वच्छ नद्या, स्वच्छ डोंगर, स्वच्छ नाला, स्वच्छ शाळा. वा वा, स्वच्छ भारताचा अर्थ तर माहिती निदान तुम्हाला. पण मुलांनो, आता मला सांगा स्वस्थ भारत म्हणजे काय? मी सांगू? हा सांग. स्वस्त भारत म्हणजे स्वस्थ आरामात शांतपणे काही न करता बसायचं. हा आळशी मुंडा दुसरा काय करणार? आता हसणाऱ्या मुलांपैकी मला कोणीतरी सांगा, कोणालाही त्रास न देता राहायचं म्हणजे स्वस्थ भारत. चूक, एकदम चूक. स्वस्थ भारत म्हणजे आरोग्य संपन्न भारत. म्हणजेच जेवढी भारतीय जनता आरोग्य संपन्न असेल तेवढाच देशाचा विकास जास्त. म्हणून आपल्या माननीय पंतप्रधानांनी हे स्वच्छता अभियान सुरू केलं. बोला, स्वच्छ भारत स्वस्त भारत. स्वच्छ भारत, स्वस्त भारत. पण या घोषणा नुसतं बोलण्यासाठी नाही का? म्हणजे काय मस्त आहे इथे. हो, खूप छान आहे. पण केवढी तिखट आहे. तुझ्याकडे पाणी आहे का? हो, ठीक आहे बाटली. थँक्यू. लांब कुठे? इथेच तर पडला कागद. शी, इथेच पडला. आता ही पाण्याची बाटली बघ मी किती लांब फेकते. बघू बघू किती लांब फेकतेस. भेळ खाल्ली, ही पाण्याची बाटली आणि भेळीचा कागद इथेच फेकलास. मोठी आली शाळी, बाकीचे सारे कचरा टाकतात. काय माझ्या एकटीच्या कचऱ्याने काय बागेत कचऱ्याचे डोंगर होणार काय? मला अक्कल शिकवतेस. बाकीच्या जणांना मी का सांगायला जाऊ? कचरा फेकताना तू दिसली म्हणून तुला ना सांगितलं. आम्ही कचरा टाकू नाही तर काय पण करू. तुझ्या घरी नाही ना टाकला? तुम्ही तुमच्या घरी असाच कचरा टाकता का? भाजी चिरल्यावर सालं आणि घरात कुठेही टाकतात का? नाही ना. मग सार्वजनिक ठिकाणी कचरा का टाकायचा? या प्लास्टिकच्या बाटल्याने गटार तुटतं. शिवाय डासांचं साम्राज्य होतं ते वेगळे. 26 जुलै विसरलात का? बरोबर कळलं. नुसतं करून काय उपयोग? तसं वागलं तर ठीक. मग शिक्षणाचं काय?
उचल आणि कचऱ्याच्या डब्यात टाक. नाही टाकणार. तो कागद उचल आणि कचऱ्याच्या डब्यात टाक. नाही टाकणार. तो कागद उचल आणि कचऱ्याच्या डब्यात टाक. नाही टाकणार. काय करशील? काय करशील? थांबा, दाखवते तुम्हाला. या रे, बोला रे सर्वांनी. बगीचात कचरा करू नका. बगीचात कचरा करू नका. नाल्यामध्ये घाण फेकू नका. नाल्यामध्ये घाण फेकू नका. स्वच्छ भारत स्वस्थ भारत. स्वच्छ भारत स्वच्छ भारत. स्वच्छ भारत स्वस्थ भारत. स्वच्छ भारत स्वच्छ भारत. हा वेळेचा कागद आणि ही पाण्याची बाटली टाकते मी कचऱ्याच्या डब्यात. आता झालं समाधान? आता कसं? जय देव जय मंगलमूर्ती मूर्ती मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान पावना मूर्ती. जय देव जय देव. चला चला सर्वजण प्रसाद घ्या. काय हो तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशव्या का वापरता? का म्हणजे पिशवी हलकी असते, नंतर ती कुठेही फेकून देता येते. कुठेही रस्त्याच्या कडेला, कुठेही वगैरे. कारण ती इतकी प्लॅस्टिकची पिशवी देणं बरोबर नाही. असे कोण सांगते हो? तुम्ही वर्तमानपत्र वाचत नाही का? नाही वाचत. काय करणार आहे? मला काहीच करायचं नाही. पण उद्यापासून दोन द्याल तर बरं. नाहीतर बघताना तशी सूचना करा रोज आणण्यासाठी. नाही करणार. काय करायचं ते करा. हे बघा, देवळाच्या आसपास आणि मागच्या गटारात तुंबतात आणि यातून मग पुढे डासांमुळे आणि हवेतील प्रदूषणामुळे मलेरिया, डेंग्यू यासारखे स्थानिक जंतू सर्वात पसरतात. असलं कसलं हो तुमचं देऊळ? देवाच्या नावाने काही करता? हे पोरा, देवाला नावं ठेवायची नाही हा, सांगून ठेवतोय. का नाही? या देवाला बिचाऱ्याला काही बोलता येत नाही, म्हणून तुम्ही काहीही कराल. एकदा सांगितलं ना, एकदा सांगून कळत नाही तुम्हाला? थांबा, सांगतोच तुम्हाला. या रे सर्वांनी. प्लास्टिकचा राक्षस आणू नका. प्लास्टिकचा राक्षस आणू नका. प्लास्टिकचा राक्षस आणू नका. प्लास्टिकचा राक्षस आणू नका. स्वच्छ भारत स्वस्थ भारत. स्वच्छ भारत स्वच्छ भारत. स्वच्छ भारत स्वस्थ भारत. स्वच्छ भारत स्वच्छ भारत. अर्धा किलो दे. देते बाई. बाई पिशवी आणलीत का? नाही ग, दे त्या प्लास्टिकच्या पिशवीतनं. नको रे बाबा, तो मोर्चा येईल इथं. कोण नाही ते, मला उशीर होतोय. अरे बापरे, तो मोर्चा आला वाटतं. मी जाते. आणा कापडी पिशवी, कापडी पिशवी. भाजीसाठी आणा कापडी पिशवी, कापडी पिशवी. स्वच्छ भारत स्वस्थ भारत. स्वच्छ भारत स्वच्छ भारत. स्वच्छ भारत स्वस्थ भारत. स्वच्छ भारत स्वच्छ भारत. थांबा थांबा थांबा. आम्हाला हा थांबवतो. थू. चल रे. शी थुकला बघ कसा. हो मुलांना भाडं द्या. नाही देणार. भाऊ द्या हो. नाही देणार. भाडं द्या म्हटलं ना. हो नाही देणार. काय रे मुलांना, तुम्हाला शाळेत हेच शिकवलं जातं का? आम्हाला हेच शिकवतात. रस्त्यावर थुंकू नका आणि कोणालाही थुंकू देऊ नका. ए पोरांनो, जास्त भेजा खाऊ नका, धंद्याची कोटी होते. चला रिक्षाचं भाडं काढा. आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं की रस्त्यावर पान खाऊन थुंकू नका, तर तुम्हाला अजिबात पैसे देणार नाही. अरे या मुलांनी अगदी डोकं खाऊन टाकला रे. डोक्याचा भुगा करून टाकला. आता एक बिडीचा झुरका मारल्याशिवाय काय बरं वाटत नाही. हो काका, काय करताय? काय कुठे काय काय नाही. अहो काका, हे काय? काय करतोय? कोण बोलला? कुठे काय करतोय? कचरा काढू चला चला. गाव आपले गोपाळा, गाव आपले गोपाळा. थुंकू नको तू रस्त्याला. थुंकू नको तू रस्त्याला. गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा. 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 घाणीचा रावण मातला. घाणी
आपल्या समोर येऊन गेलेले बाल कलाकार आणि त्याच्यानंतर शेवटच्या कार्यक्रमासाठी येणारे बाल कलाकार या सर्वांच्यासाठी उत्कृष्ट रंगभूषा करणारे शरद विचारे, या शिबिरासाठी जसे आपण वेगवेगळे वक्त्यांना बोलवलं होतं तसंच मंडळाचे कार्यकर्ते, मंडळाचे कलाकार समीर चव्हाण, नितीन जाधव, दीपक गिरकर, सम्राट साळवी, सोनाली सम्राट साळवी, अथर्व काळे, योगेंद्र माने, तेजश्री भोसले, विष्णू वाघरे यवनी सत्तेच्या जुलमी जोखडाखाली भरडल्या गेलेल्या स्वकीयांसाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्यांची मान शान उंचावणारे, त्यांना सन्मानाने स्वातंत्र्याचे सुवर्ण दिवस दाखवणारे श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे 3 एप्रिल 1680 रोजी स्वराज्य राजधानी किल्ले रायगड येथे परलोकधामी निर्गमन झाले. राजे गेले, राजे गेले, आम्ही पोरके झालो, आम्ही पोरके झालो, आम्ही पोरके झालो. छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते हैं और शेर के बच्चे को
पण अशा या गोष्टीचा, गोष्ट म्हणण्यापेक्षा ही कथा, ही महागाथा, हिचा शेवट असा नव्हता. हिचा शेवट तुमच्यासाठी खास घेऊन येत आहेत अमरिंद मंडळातील बालनाट्य शिबिरातील हे शिबिरार्थी. धर्म रक्षा के लिए धर्म रक्षक अड़ गए, आंख में सलिया घुसा, नाखून तक उखड़ गए, खींच ली चमड़ी और काट दी जुबान भी, वीर के रक्त से हुई थी धरती लहू लुहान भी, फिर भी टस से मस न हुआ वो, वीर डट के खड़ा रहा, छत्रपति संभाजी अपने स्वराज्य के लिए अड़ा रहा. खून जो गिरा धरती पर, खून नहीं वो लावा है, नमन तुझे कोटि ओ शंभू, तू शेर शिवराय का छावा है, तू शेर शिवराय का छावा है. धन्यवाद. महाराष्ट्र